यानंतर आपल्याला आपले सर्वांचे लाडके भाऊ सन्माननीय डॉक्टर निलेश भाऊ विश्वकर्मा आमच्या सर्वांच्या लाडक्या बहिणी प्रियंकाताई निलेश भाऊ विश्वकर्मा हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजचे रक्षाबंधन कार्यक्रमासाठी आलेली माझी सर, आजी, काकू, ताई, वहिनी या आजच्या दिवशी म्हटलं तर माझी सर नंदांना माझ्या विनम्र अभिवादन आणि सर लहान आणि मोठे बाळांना माझा प्रेम. आज आपण दरवर्षी होणाऱ्या रक्षाबंधन सोहळ्यासाठी उपस्थित आहे आणि या दिवसाची खास गोष्ट म्हणजे या दिवसाची वाट आम्ही वर्षभर पाहतो. कारण की या दिवशी तुमचे भावाला ओवाळून भावाच्या हातात तुम्ही जे रक्षासूत्र म्हणजे राखी बांधते आणि भावाचे सुख, समृद्धी, प्रगती आणि दीर्घ आयुष्यासाठी जे प्रार्थना करता तो आमच्यासाठी खूप अनमोल आहे आणि हा रक्षाबंधनाचा आधारस्तंभ आहे. रक्षाबंधन म्हणजे भावाने घेतलेली बहिणीची मदत आणि रक्षणाची जबाबदारी असते. रक्षाबंधन बहीण भावाचे स्नेहाचा उत्सव असते आणि तो आपण इथे आज साजरा करतो आहे. आणि तुम्हाला तुमच्या आशीर्वादाने तुमचे भाऊ निलेश विश्वकर्मा तुमच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा पूर्ण करू शकतात आणि प्रत्येक गरजेच्या वेळी ते मदतीसाठी तयार असतात. जे काही ते करू शकतात ते नियमित करतात. ज्या अभ्यासक्रमासाठी आमचे मुलं आणि मुलांना बाहेरगावी जाण्याची गरज पडत होती ते महाविद्यालय आज आपल्या क्षेत्रात सुरू झाले आहे आणि अजून नवीन महाविद्यालयाचा काळ सुरू आहे. आगामी पुढील वर्षात अनेक सामाजिक उपक्रम पण सुरू केले जाणार आणि जर तुमची इच्छा असली आणि तुमच्या साथ असला तर आणखी मोठे फायदेशीर आणि गतिशील कार्य होणार. दरवर्षी आम्हाला आशीर्वाद देणारी बहिणींचा प्रेम वाढत आहे त्याचा आम्हाला आनंद आहे आणि तुम्हाला सर्वांना हेच विनंती करते की ज्या पवित्र भावनाने आम्ही हे रक्षाबंधन सोहळा करतो तोच पवित्र भावनांनी तुम्ही पण आपला नाता घट्ट करावी आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहील हेच अपेक्षा करतो आणि हेच निवेदन करते. धन्यवाद. धन्यवाद विनी. यानंतर आपले सर्वांचे लाडके सन्माननीय डॉक्टर निलेश भाऊ विश्वकर्मा हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो.